पोलीस उपअधीक्षक साहेब मान्य थोरात साहेब या ठिकाणी होते, बैसाने साहेब या ठिकाणी होते। राळेगाव मध्ये जी घटना घडली ही घटना अत्यंत निंदनीय आहे। आमच्या हिंदू भगिनी या ठिकाणी हिंदू भगिनींना जे मुस्लिम मजार या ठिकाणी कुरेशी जो होता या कुरेशीच्या माध्यमातून या आमच्या भगिनींना परराज्यामध्ये विकल्या जात होतं। लव जिहाद सारखे प्रकरण या कुरेशीच्या माध्यमातून होत होते। गेल्या 2-3 वर्षापासून हा कुरेशी अवैध धंद्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपत्ती यांनी जमवलेली आहे। याचे अवैध धंदे रेतीचे असतील, गोतस्करीचे असतील, जुव्याचे असतील आणि या ठिकाणी जी काही त्याची माया जमवली या मायावर कुठेतरी अंकुश लागावा याकरिता आज जो पोलीस प्रशासनाकडे आमची निवेदन आहे की ज्या आमच्या हिंदू भगिनींना 34 आमच्या आदिवासी भगिनी या ठिकाणावरून लंपास केल्या गेल्या ही निंदनीय बाब आहे। या ठिकाणी ज्या विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व माननीय अशोकरावजी उईके हे सुद्धा त्याच समाजाचे आहे आणि त्यांच्याच या मतदारसंघामध्ये असा हा विचारपूर्वक मुसलमानांच्या माध्यमातून जिहादच्या माध्यमातून हा जो काही प्रकार घडलेला आहे, ज्या आदिवासी आमच्या भगिनी या मुस्लिमांच्या जाळ्यामध्ये फसल्या गेलेल्या आहेत, यांना वाचवण्याकरिता हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे। पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावावा आणि आमच्या भगिनींना न्याय मिळवून द्यावा। पोलीस प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाचं पाळेमुळे आम्ही उपडून काढू, याचा सर्व चौकशी करू आणि याला जेरबंद करू हे आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। जय श्रीराम। इथून पोलिसांचा जो तपास सुरू आहे त्यावर तुमचा विश्वास आहे का आणि किती गांभीर्याने पोलिसांना या ठिकाणी आमच्या थोरात साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे की राळेगाव पोलीस हद्दीतल्या राळेगाव पोलीस स्टेशन मधल्या कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्यावर आमचा विश्वास नाही। राळेगाव पोलीस कर्मचारी हा 100% करप्ट आहे हा आमचा आरोप आहे। राळेगाव पोलीस मधल्या एकाही शिपायाला राळेगाव पोलीसच्या स्टेशनच्या हद्दीत राळेगाव पोलीस मधल्या कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याला या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट असू नये। यात उच्चस्तरीय आपल्या माध्यमातून एक रिटायर्ड जज, उपअधीक्षक लेवलचे अधिकारी या चौकशीमध्ये असावे ही आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। त्यांनी आश्वासन सुद्धा आम्हाला दिलेलं आहे। करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः लक्ष देऊन आहेत आणि आम्ही याच्यामध्ये लक्ष देऊन आहोत। परंतु ही जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि असे प्रकार पुढील घडू नये म्हणून हा जो याच्यातला सिंडिकेट प्रमुख आहे मजर कुरेशी आणि त्याची बायको कल्याणी कुरेशी, ह्या कल्याणी कुरेशीवर ऑलरेडी एक गुन्हा जालन्यामध्ये दाखल आहे, तिथे केस चालू आहे। आता जसं कळलं की तिला उज्जैनच्या सुद्धा ते तुरुंगात राहिली आहे। त्यामुळे ही काल परवा घडलेली एक आयसोलेटेड इन्सिडेंट किंवा एक घटना नाही आहे, याच्या अगोदरही अनेक घटना घडल्या आहेत। त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ बालविवाह म्हणून न पाहता याच्यामध्ये मानवी तस्करी आहे, याच्यामध्ये लव जिहादचा अँगल आहे। त्यामुळे या सर्व आरोपींचं मागील 1-2-3 वर्षाचं रेकॉर्ड तपासण्यात यावं, यांना कुणी या विषयासाठी फंडिंग केलं ते तपासण्यात यावं, यांनी यांच्या मोबाईलमधला रेकॉर्ड किती डिलीट केला आहे तो रेकॉर्ड रिस्टोर करण्यात यावा। प्रशासनाने यावेळी जर जाणीवपूर्वक वेळीच जर लक्ष दिलं असतं तर कदाचित एवढी मोठी घटना घडली नसती। परंतु या घटनेचा आम्ही शेवटपर्यंत मागमूस करू, शेवटपर्यंत पाठपुरावा करू आणि कधी एकाही आरोपी सुटणार नाही। प्रत्येक आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल याचा आम्ही प्रयत्न करू। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लजी चव्हाण यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी तात्काळ पोलीस विभागाला कळवलं। पोलीस विभागाने युद्ध पातळीवर चौकशी सुरू केली। काल रात्रीपर्यंत 10 ते 15 लोकांना चौकशीसाठी घेतलं। बालविवाह कायद्याअंतर्गत एकावर गुन्हा दाखल झाला
मजर कुरेशी जो आहे आणि त्यांचे पत्नी दोन्ही पोलीस विभागाच्या चौकशीसाठी असल्यामुळे 100% पोलीस विभाग कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता युद्ध पातळीवर न्याय देण्यासाठी सखोल चौकशी करत आहे. त्यामुळे निश्चितच पोलीस विभागाच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत चौकशी करून अंतिम अहवाल आल्यानंतर आपण निर्णय घेऊ. आज आढावा घेतला आणि आढावा घेतला असल्या आम्हाला सर्व माहिती मिळाली आणि आढाव्याच्या निमित्तानं ॲडिशनल SP आणि SDPO यांनी आणि PI यांनी माहिती दिलेली आहे. जिल्हाध्यक्ष मी आणि आमचे रामजी लोखंडे आणि अंकुशजी आम्ही सर्वजण अहवाल घेतला असता पोलीस डिपार्टमेंट योग्य ते कारवाई करत आहे. सर, बजरंग दल म्हणतात की इथले जे पोलीस आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास नाही चौकशीच्या संदर्भात. नाही, 100% पोलीस विभाग त्यांना कुठल्या प्रकारची त्यांना काय हे ते 100% शोध मोहीम व्यवस्थित सुरू आहे आणि त्यांना आम्ही सांगू की पोलीस डिपार्टमेंट 15 दिवसाच्या आत योग्य ते कारवाई जर केली नाही, तपास केला नाही तर 100% बदलण्याचे प्रयत्न करू. यातला एक जो आरोपी होता सर, त्याला बोरकर नामक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सोडलं होतं. त्याच्यावर निलंबनाच्या कारवाईची सुद्धा काल शिष्टमंडळाद्वारे मागणी केली होती. काल सुद्धा आपण सुद्धा या ठिकाणी या घटनेची दखल घेऊन तात्काळ आले होते. अद्याप आरोपीला पोलिसांकडूनच काही प्रमाणात अभय दिल्याचे बोललं जात आहे. पोलीस विभाग कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष करत नाही. पोलीस विभाग बिलकुल डोळ्यात तेल टाकून संशोधन करत आहे, तपास करत आहे. त्यामुळे असा कुठलाही प्रकार घडला नाही आणि पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे कारवाई होणार ते होणार आहे. पोलीस डिपार्टमेंट योग्य काम आदिवासी समाजाच्या मुलींना टार्गेट केलं जातं. आदिवासी हिंदू समाजाच्या मुलीच्या बाबत बाल मुलींच्या बाबत जो प्रकार घडलेला आहे त्यामुळे तो प्रकार सुरू आहे. आदिवासी वगैरे असा विषय घेणं हे काही योग्य वाटत नाही. हिंदू समाजाच्या बाबत जो घडत आहे, आमच्या बालमुली, आमच्या कमी वयाच्या मुलीवर जो प्रकार घडत आहे त्याच्यावर पोलीस डिपार्टमेंट पूर्ण लक्ष ठेवून आहे. पोलीस शासन आणि प्रशासन मिळून आणि आम्ही सर्व मिळून लोकसहभाग, लोक चळवळ, जनजागृती करून भविष्यात असा प्रकार होणार नाही याची दखल नोंद घेऊ.